मुली, तू आता महादेवाच्या सोबत निघालेली आहेस, पण महादेवासोबत गेल्यानंतर तुला त्या ठिकाणी जाऊन काय करायचं? म्हटले महादेवाच्या सोबत जाऊन तुला त्या ठिकाणी महादेवाची सेवा करायची आहे। महादेव त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबियांमध्ये फक्त एकटे आहेत। महादेवाला आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, म्हणून सर्व प्रकारचे नाते तुला एकटीला सांभाळायचे आहे। देवी पार्वतीला मैना देवी म्हणजे माता उपदेश करते नारी धर्माचा। काय म्हणतायत मैना देवी? मैना देवी म्हणतायत, करेहूं सदा शंकर पद पूजा, करेहूं सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देऊन दूजा, नारी धर्म पती देऊन दूजा। मैना देवी सांगतायत पार्वतीला, हे पार्वती, करे हो सदा शंकर पद पूजा, महादेवाच्या चरणाची सेवा कर, हाच नारी धर्म आहे। पतिव्रता स्त्रीचं कर्तव्य आहे की पतिव्रता स्त्रीने नेहमी नारी धर्माचं पालन केलं पाहिजे। विवाहाच्या आधीही तिने पवित्र राहिलं पाहिजे आणि विवाह झाल्यानंतर तिने फक्त पतीला प्रेम दिलं पाहिजे, जे वैवाहिक जीवनानंतर एका स्त्रीला द्यायचं असतं। आणि पती सेवा करत असताना फक्त पतीची सेवा करणं म्हणजे नारी धर्म नाही, इतर नात्यांना सांभाळून पतीला खुश ठेवणं ही नारी धर्म आहे। हा नारी धर्माचा उपदेश माता मैना देवी देत आहे। म्हणजे सगळ्या नात्यांना सांभाळायचं आहे। मातेने आधीच मनस्थिती निर्माण केलेली आहे आणि पार्वतीची मनस्थिती निर्माण करत असताना, नारी धर्म सांगत असताना, पतीची सेवा करणाऱ्या पतिव्रता स्त्रीने तुकोबरायांचं वर्णन केल्याप्रमाणे कसं वागलं पाहिजे? तर म्हणतात की पती विना तिच्या मनामध्ये दुसरा कोणताही पुरुष येता कामा नये, तिचं पातिव्रत्य कधीही भंग होता कामा नये। देवी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की पातिव्रत्य भंग होतं 8 प्रकारांनी। लक्षपूर्वक ऐका, 8 प्रकारांनी पातिव्रत्य भंग होत असतं। पहिलं आहे, हसी मजाक मध्ये ही दुसऱ्या पुरुषाला आपलं म्हटलं तरी पातिव्रत्य भंग होतं। दुसऱ्या पुरुषाला भेटण्याचं वचन दिलं तरी पातिव्रत्य भंग होतं। मनातल्या मनात परपुरुषाचं चिंतन केलं तरी पातिव्रत्य भंग होतं। वाईट वासनेने दुसऱ्या पुरुषाला स्पर्श केला तरी पातिव्रत्य भंग होतं। अनावधानाने कितीही वेळ स्पर्श होऊ द्या, काही फरक पडत नाही, पण विचारपूर्वक काम भावनेने जर परपुरुषाला स्पर्श केला गेला असेल तर पातिव्रत्य भंग होत असतं। स्वप्नामध्ये जरी परपुरुषाचं चिंतन केलं तरी सुद्धा पातिव्रत्य भंग होत असतं। म्हणजे अनेक प्रकारांनी पातिव्रत्य भंग होऊ शकतं। पुन्हा कधीतरी भेटेल हाय वचन जरी दिलं तरी पातिव्रत्य भंग होत असतं। म्हणून मन क्रम वचनाने स्त्रीने पतीची सेवा केली पाहिजे आणि पतीची सेवा करण्याबरोबर बाकीच्या कुटुंबियांची सेवा करून पतीला खुश ठेवणं सुद्धा धर्म आहे। हा अशा पद्धतीचा उपदेश प्रत्येक आईला करता आला पाहिजे, प्रत्येक मुलीला सांगितलं पाहिजे, प्रत्येक आईने विवाहाच्या आधी। अशा पद्धतीची मनस्थिती जर प्रत्येक आईने तयार केली मुलीच्या बाबतीत, तर ती मुलगी नांदाईला गेल्यानंतर तिची मनस्थिती राहील की मला शेवटपर्यंत सगळ्यांना सांभाळायचं आहे। नाहीतर लग्न झाल्याबरोबर वर्ष होण्याच्या आत ती म्हणेल वेगळं निघा,
हे केव्हा घडेल? ज्यावेळेस आईने मनस्थिती निर्माण केलेली नसेल. म्हणून आईनेच मनस्थिती निर्माण करून ठेवायची मुलीची. कारण पूर्वी सुद्धा उपदेश दिला जात होता. मुलगी जर नांदायला निघाली तर पूर्वीच्या माता उपदेश करत होत्या. काय? उभी जा पण घरातून आडवीच बाहेर निघ. म्हणजे काय? जिवंत जा आणि मेल्यानंतरच घरातून बाहेर निघ. तोपर्यंत घराचा त्याग करू. हा उपदेश पूर्वीचे लोक देत होते. पूर्वीचे लोक उपदेश करत होते. मांस गेलं तरी चालेल, हाड शिल्लक राहिले तरी चालेल, पण तुला नांदायचंय. हा उपदेश पूर्वीचे लोक करत होते. चाललीस ना त्या घरात, अशी वाग की आम्हाला मान खाली घालायची वेळ यायला नको. आमचं नाक सांभाळ. समाजामध्ये आम्हाला मान खाली घालण्याची वेळ यायला नको. अशा पद्धतीने नांदून दाखवू. हा उपदेश पूर्वीचे लोक करत होते. म्हणून पूर्वीच्या महिला नांदायला गेल्यानंतर कितीही त्रास झाला तरी सुद्धा सगळं काही सहन करत होत्या. विचार करत होत्या, नाही मी नांदली नाही तर माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरकडचे लोक मोठ्या बहिणीला काय म्हणते, तुझी बहीण नांदली नाही. एवढा लांबचा विचार महिला करत होत्या. मी जर नांदली नाही तर माझ्यापेक्षा लहान बहिणींचं लग्न कसं जमेल, आणि लहान बहिणींचं लग्न झालेलं असेल तर त्यांचे सासू सासरे सुद्धा तिला काय म्हणतील, तुझी मोठी बहीण नांदली नाही. आणि स्त्री जर नांदली नाही तर हा समाज का नांदली नाही म्हणून लगेच उचलली जीभ की लावली टाळ्याला. काय बोलेल समाज याचा नेम नाही. काहीही चूक नसताना सुद्धा कुणी काहीही बोलून टाकतं महाराज. 2-4 वर्षात लग्न तुटलं असेल, लोक लगेच बोलायला सुरुवात करतात, तिला ना लेकरू बाळच होत नव्हतं. तुला माहिती आहे कारण काय होतं? माहीत नाही मग का बोलतात? नाही म्हटले तिचं कुठेतरी पहिलेच काहीतरी होतं म्हणून नांदले. काय बोलतील लोक? मूळ परिस्थिती वेगळी असते की सासरच्या लोकांनी नको तो त्रास दिलेला असेल. अशा वेळेस जर तिने पतीला सोडलं असेल तर मूळ परिस्थिती वेगळी असते आणि बोलणारे वेगळे बोलतात. त्याच्यामुळे पूर्वीच्या महिला सर्व काही सहन करत होत्या. कधी जाळून त्यांना मारलं जात होतं, कधी हुंड्यासाठी मारलं जात होतं, कधी ती स्वतः विष पिऊन मरत होती, कधी पतीला सोडून तिला निघून जावं लागत होतं. या घटना का घडत होत्या पूर्वी? त्याच्या मागचं कारण जास्त होणारा अत्याचार. पण आता असा अत्याचार राहिलेला नाही. पूर्वी मुलीला टेन्शन असायचं, सासू कशी भेटेल. आता सासूला टेन्शन आहे, सून कशी भेटेल. आता अत्याचार राहिला नाही. महिनाभरातच मुलगी म्हणेल तुमचा मुलगा आणि तुम्ही चालले मी. त्याच्यामुळे आधीपासूनच सांभाळून राहावं लागतं. बाई घर तुझे, तुला वाटतं तसं वाग. सांगायचे तेवढे नियम सांगून आताच्या स्त्रिया मोकळ्या होत्या. पण मनस्थिती पूर्वीच्या महिलांसारखी समजदारीची जर असेल तर घर शेवटपर्यंत टिकल्याशिवाय राहत नाही. घर शेवटपर्यंत टिकतं. घर शेवटपर्यंत टिकण्यासाठी जे ज्ञान पाहिजे तो नारी धर्माचा उपदेश या रामायणामध्ये सांगितलेला आहे. सीता देवींची जेव्हा विदाई होते त्याही वेळेस सीता देवींना माता सुनैना उपदेश करतात की पतीची सेवा कर. पती रुख लखी आयसु अनुसरे हो. सुनैना माता सुद्धा सीता देवीला उपदेश करतात, सीते तुझ्या घरात चालली ना, तिथे गेल्यानंतर तुला सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. पुढे याचं वर्णन येणार आहे. सीता देवीच्या माता सुनैना म्हणतायत, सास ससुर गुर सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो. पति रुखल की आयसो अनुसरे हो.
पति रुख लखिया सु अनुसरे हो. सासू सासऱ्यांची सेवा कर. पती रुख लखी, पतीचा चेहरा बघितल्यानंतर, त्यांच्या कपाळावरच्या रेषा बघितल्यानंतर तुला कळालं पाहिजे की पतीच्या मनात काय संकोच आहे. एवढा विचारपूर्वक तू जीवन जग. हा उपदेश आत्ताच्या महिलांनी सुद्धा केला पाहिजे. असा उपदेश जर केला तर मुलीचं घर टिकेल. आजकाल मुलीचं घर का टिकत नाहीये त्यामागे कारण आहे. लग्न होण्याच्या आधी साखरपुडा आणि कुंकाचा कार्यक्रम. साखरपुडा झाला की त्या साखरपुड्यामध्ये मोबाईल दिला जातो, कंपल्सरी झालंय आता. तो मोबाईल मिळाला, तिथून नंबर मिळाला की मग नंतर मोबाईलच हातामध्ये असतो. तिथून पुढे बोलणं सुरू झालं की रात्रंदिवस काळ वेळ न बघता, तास घंटा न बघता त्या ठिकाणी बोलणं सुरू होतं. आईकडे नंबर आधीपासूनच असतो. मुलगी नांदायला निघाली की आईचे फोन सुरू होतात. पोहोचली की नाही, पोहोचायच्या आधी 4 फोन. दान केलंय ना मुलीला, पाणी सोडलंय ना, पाणी सोडलं, मुलगी त्यांची झाली. आता तिचं मन त्यांच्यामध्ये लागलं पाहिजे. पण आईचे फोन मध्ये त्रास देत असतात. पोहोचलीस, उठलीस, जेवलीस, काय भाजी बनवली, कशी बनवली, काय गरज आहे. लग्नाच्या आधी शिकवलं नाही. आता जिरं किती, मिरी किती हे आता सांगते फोनवर. बरं एवढंच बोललं जात नाही हे तरी ठीक आहे, पण एवढे पाहुणे आले, तू एकटीने स्वयंपाक बनवला, ती कुठे गेली होती. आतापासूनच एवढं सहन करशील, पुढे कसं होईल. मला माहित होतं तू अशीच करशील. हे बघ वेडी बनू नको, आत्ताच कानावर घाल. कोण डोस देतय? आई डोस देते तिकडून. परिणाम काय होतो? इकडे चांगले मन जुळण्याच्या आधीच मनामध्ये वैमनस्य निर्माण होतं. थोडं सामर्थ्य ठेवा, थोडीशी सहनशीलता ठेवा. उलट मुलीला समजवा, बरं वाईट बोलले ना तुझ्या सासूबाई, आता तीच तुझी आई आहे बरं का, तुला सांभाळून घ्यावं लागेल. तू अशी चांगली वाग की काही दिवसानंतर सासूलाही वाटलं पाहिजे मी कशीही वागली तरी सुनबाई चांगली आहे. हा उपदेश जर आईने केला तर मुलगी तसं वागायला सुरुवात करे. आईने सांगितलं थोडा संयम धर, थोडी सहनशीलता घे. एवढ्या परीक्षेतून तू जर पास झाली, नवीन नवीन जर सगळ्यांचे मन जिंकले ना, पुढे तुला काही जड जाणार नाही. असा उपदेश केला पाहिजे. पण आताची आई जर असा उपदेश करत असेल, माझं म्हणणं नाही की प्रत्येक आईच वाईट शिकवते म्हणून, पण बऱ्याचशा महिला 30-40% महिला ज्या असतात त्या अशा पद्धतीने उपदेश करतात की मुलीचं मन सासरी लागतच नाही महाराज. ती दर तासाला आईला फोन, दर तासाला आईला फोन. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये आलेली सुनबाई जर प्रत्येक तासाला माहेराला फोन करत असेल, तुम्हाला आवडेल का? आवडेल? तसं तुमच्या घरात आलेली मुलगी ती प्रत्येक तासाला फोन केलेली आवडत नाही, तसं दुसऱ्यांच्या घरामध्ये आपली गेलेल्या मुलीला सुद्धा प्रत्येक तासाला फोन करायचा, प्रत्येक तासाला फोन करायचा नाही. हा फोन जो आहे, हा फोन मुलीचं घर बर्बाद करतो. बऱ्याच वेळेस मुलीचे घर उद्ध्वस्त होतात. कशामुळे? या आईच्या फोनमुळे उद्ध्वस्त होते. बरेच महाभाग तर असं सांगतात, जा बघ ते कसे आहेत, नंतर बघू त्यांना कसं नीट करायचं. आपल्याकडे काही कमी आणि तू काय आम्हाला जड. महिना 2 महिना राहा, मग निघून येत, त्यांना कसं नीट करायचं आम्ही बघतो. अशी शिकवण जर बापाने दिली असेल तर मुलगी वाकेल, मुलगी झुकेल, मुलगी नांदेल, नांदणार नाही. म्हणून नारी धर्माचा उपदेश कोणता केला पाहिजे? रामकथा सांगते. उगीच आपण द्वापार युगातली, त्रेता युगामध्ये झालेली रामकथा आज ऐकत नाहीये. ही रामकथा आजही आपल्या मानवीय तत्वांना शिकवणारी कथा आहे.
कसं चालावं, कसं बोलावं, कसं वागावं, स्त्रीचं कर्तव्य काय, पुरुषाचं कर्तव्य काय, पतीचं कर्तव्य काय, भावाचं कर्तव्य काय, पित्याचं कर्तव्य काय, सासऱ्याचं कर्तव्य काय, सेवकाचं कर्तव्य काय, हे सगळं शिकवणारी ही रामकथा आहे. म्हणून त्रेतायुगामध्ये घडलेली रामकथा सुद्धा आज आपण श्रवण करतोय. आज या रामकथेची गरज आहे. नाहीतर रामकथा कोणाला माहित नाही महाराज, सगळ्यांना माहित आहे. माता मैना देवीने सुद्धा उपदेश केला. तो उपदेश ऐकून विदाई झाली.